आपल्याला 2 लेकरं आहेत. पहा लक्षात घ्या, भारत माय आणि बापाची भूमिका पार पाडतो. आपल्याला 1 लेकरू हे बांगलादेश आणि 1 लेकरू हे पाकिस्तान. मुख्य गोष्ट लक्षात घ्या. झालं काय माहिती की 1971 पर्यंत हे दोघं एक आहे म्हणून या दोघांना वाटलं आपण दोघं एक राहा आणि माय बापाला वृद्धाश्रमात टाकावं. पण बाप डेंजर होता. बापानं काय केलं, दोघांचं म्हणणं लक्षात घेतलं आणि शेवटी बापानंच काय केलं, 1971ला वाटा केला की बाबा हे खालचं वावर तुला राहू दे आणि वरचं वावर तुला राहू दे. मग हे 2 वावर आपण वाटून दिले. तर हे जे एवढं दिलंय का, तर या एवढ्या भागाचं नाव आहे बांगलादेश. हे पहा एवढा, हे पहा बांगलादेश. हा आपल्या भारताला 4096 किलोमीटर लागून आहे. पहा याची राजधानी ढाका आहे आणि पहा शेख रहमान मुजब्बिर रहमान हा या देशाचा निर्माण करता आहे. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या. आणि इथं आपलं एक लय माजल पोट्ट आहे, त्या पोट्ट्याचं नाव पाकिस्तान आहे. पहा हे माजलेलं जे पोरग आहे का, याचं नाव पाकिस्तान आहे. याच्यातून पण याचं पोरग याला ताण द्यायला, त्याचं नाव बलुचिस्तान. आता मेन गोष्ट काय आहे की हे 2 आपले लेकरं आहेत, दोन्ही माजेल. पण प्रॉब्लेम काय झाला की हे पहा शेख रहमानने याला निर्माण केले. मुळात हे दोघं आपले, याला नाव दिलं आपण, ही जमीन याच्या नावाची करून दिली शेख रहमान. मला सांगा 6-7 महिन्यापूर्वी या देशामध्ये याची पोरगी शेख हसीना पंतप्रधान होती. मग याच्या मनात आलं, गेली वर्षानुवर्ष प्रस्थापितांची सत्ता आहे, कोणाचं सरकार येणं, बेरोजगारी वाढलेली आहे, हाताला कामं नाही. आणि मग यायचा जसं भारतात काँग्रेस झाला तसा एक काँग्रेस टाईप इथं उद्रेक झाला. उद्रेक एवढा डेंजर झाला की ह्या अवलादी ज्यानं हा देश निर्माण केला आहे त्याच्या पुतळ्यावर जाऊन मुतू लागल्या, है ना, त्याच्या पुतळ्याच्या तोंडावर हाणू लागल्या, त्या पुतळ्याला जोड्याचे हार घालू लागल्या. त्याच्यानंतर बाया पोरं पाहून है ना गल्ली बोळात आंदोलन करत असताना बायाचे अंतवस्त्र रस्त्याने दाखवू लागल्या. असा हैदोस आपण पाहिला असेल. वेगवेगळे अश्लील चाले करणे, है ना, त्या पुतळ्याच्या तोंडावर मुतणे, त्या पुतळ्याच्या तोंडावर चापटा हाणणे, अशा गोष्टी आपण पाहिल्या. ज्यानं हा देश निर्माण केला आहे त्याला यायनं बक्षले नाही. आणि मग याच कालावधीत हे आंदोलन करणारा जो मोरक्या होता, ज्यानं हे तरुण है ना, जसं नेपाळमध्ये झालं, याच्या अगोदर श्रीलंकेत झालं, तसे तरुण पोरं यानं हे हातात घेतले होते. याचं नाव उस्मान हादी. आता यानं हे लेकर हातात घेतले होते ना, मग ती शेख हसीना पळून आली. आपला भारत सहिष्णुतेचा देश, कोणी या अतिथी देवो भव. आता आपण बदललो. पहिले आपल्या इथं अतिथी देवो भव, नंतर आलं सुस्वागतम, नंतर दरवाजाच्या इकडं शुभ, दरवाजाच्या इकडं लाभ. आता आपण सुधारलो, कुत्र्यापासून सावधान. मुख्य गोष्ट काय बाबा की ही आपल्या भारतात आली. भारतात आल्यावर यानं जे हा गेम केला होता, याचा गेम वाजला 12 डिसेंबरला. डडांग टाटांग, भाऊ को ठोक दिया, भाऊ को ठोक दिया, भाऊ गुजर गए 18 तारीख को. आता याला मानणारा जो तरुण युवक वर्ग होता तो एकत्र येऊन आंदोलन करू लागला, मोर्चे करू लागला. पहिलेच तिथं कोणी सरकार सांभाळणार नाही, कोणी सरकार सांभाळणार नाही, कुठलं देशातल्या लोकांची जी व्यवस्था आहे ती करणार नाही. आणि याच कालावधीत ही घटना घडली. काय पहा, कावळा बसायला आणि फांदी तुटायला कारण होण्याची घटना म्हणजे दीपू चंद्रदास. आता हा जो दीपू चंद्रदास आहे हा एका कंपनीत काम करणारा गरीब 27 वर्षाचा पोरगा, ही त्याची बायको, ही त्याची लेख. हा कंपनीत काम करत असताना यानं सुपरवायझरचा पेपर दिला आणि आता हा त्या कंपनीतून काय होणार आहे, याचं प्रमोशन होणार आहे. जवळच्या लोकांना देखत नसते, त्याच्यात हे वातावरण पेटलेलं. आणि याच्यासोबत असणाऱ्या एका हरामखोरानं ही अफवा बाहेर जाऊन पसरविली. अल्लाचा प्रेषित म्हणजे ईश्वराचा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणारे महम्मद पैगंबर यांच्याबद्दल हा वाईट बोललाय असं याच्यासोबतच्या मित्रानं त्या जमावात जाऊन सांगितलं. त्या जमावात जाऊन सांगितल्याच्या नंतर पहिले याला कंपनीतून काढून टाकण्यात आलं. पण याला मारतील म्हणून पोलीसवाल्यांनी नाटक केलं आणि पोलीसवाल्यांनी याला घरातून ताब्यात घेतलं. घरातून ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या जमावासोबत तो रडतोय, हडबडतोय, मला सोडा, माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, मी काहीच केलं नाही, मी गुन्हेगार नाही, मी काहीच बोललो नाही, प्लीज मला सोडा, मला जगू द्या. तोच पोलिसांचा जमाव, तेच पोलीसवाले याला जमावाच्या स्वाधीन करतात. स्वतःला भाग्यवान समजा. ज्या देशात आपण राहतो त्या देशाचं नाव भारत आहे आणि इथं तुम्हाला गुन्ह्या गोविंदान राहता येतं. एखादा पोलीस नाही, एखादा नेता नाही, कुठली यंत्रणा तुमच्यावर अन्याय करत असेल तर आज भारतातली जनता एकत्र आली असती, पोलिसांना जवाब विचारला असता, तुम्ही त्याला जनतेच्या स्वाधीन कसं काय केलं. ही पॉवर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. म्हणून धन्य ते बाबासाहेब.
ही गोष्ट लक्षात घ्या. त्या पोलिसांनी जमावाच्या स्वाधीन केलं. त्या जमावाने 2-3 तास मारलं. 2-3 तास मारल्याच्या नंतर कोण लात मारतंय, कोण बुक्क्या मारतंय, कोण चापटा मारतंय, कोण कशा पद्धतीनं मारतंय, अंगावर कपडा राहिला नाही. 1-2 तास मारल्याच्या नंतर तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडलेला बेल्ट घालून वरती झाडावर नेलं. झाडावर नेल्याच्या नंतर पहा, लक्षात घ्या, फुल मोठ्या जनसमुदायासमोर त्याला पेटून दिलं. त्याला पेटवणाऱ्या कोणत्या अवलादी, ह्यापेक्षा त्या कोणत्या धर्माच्या, ह्यापेक्षा इथं मानवता मेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ही मानवता मेली आहे. ही क्रूरता तुमच्यामध्ये येते कुठून? अरे ज्यानं देश निर्माण केला त्याच्या पुतळ्यावर मुतणाऱ्या ह्या अवलादी असतील तर ही क्रूरता दबायची कधी आहे? म्हणून सरकारला विनंती आहे की बाबा तुमचे जे ध्येय धोरणे विकासाचे जे तत्व आहेत ते बरोबर पालन करा. कारण नेपाळमध्ये घडलेली घटना, काल परवा बांगलादेशामध्ये घडलेली घटना आणि या अगोदरची श्रीलंकेत घडलेली घटना, भारतात यायला लय अंतर नाही आहे. आज धुऱ्यापासून भांडणारे लोक धर्मावर गेले, धर्मातून जातीहून पोट जातीवर आलेत. हे भारतात मी काय आगळं वेगळं नाही आहे. भारताच्या पेपरमध्ये कुठलंही फ्रंट पेज काढलं, शेवटचं पेज काढलं, 10-12 खुनाच्या गोष्टी आहेत, खंडणीच्या आहेत, मारामारीच्या आहेत, धार्मिक तेढीच्या आहेत. म्हणजे आपणही त्याच्यातून काय आगळे वेगळे नाहीत. पण हे वाचवायचं असेल कुठतरी कायदे कडक होणं गरजेचं आहे. पण आपण धन्य आहोत, भारतात एवढ्या खालच्या थरावर जात नाहीयेत. याला मारल्या गेलं, हा मेला, ती मानवता मेली. एका नवख्या तरुण युवतीचा नवरा मेला, लहान बाळाचा बाप मेला, आणि पहिली गोष्ट ह्या जगातली मानवता मेली. ह्या जगाला आपण हे विश्वाचे माझे घर म्हणतो. कदाचित काही लोकांना ते मान्य नसेल. एवढी हैदोस घालून तुमच्यामध्ये ही क्रूरता, एवढी धर्मांधता कामाची नाही. धर्माच्या पहिले मानवता महत्त्वाची आहे. कुठला धर्म वाईट नसतो, पण कुठल्या धर्मामध्ये 10-5 भिकारचोट असतात ज्यामुळे पूर्ण धर्म बदनाम होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या धर्माची बाजू तुम्ही घेत नसाल, त्याच्या विरोधात तुम्ही बोलत नसाल तर कदाचित तुम्हाला गुन्हेगार मानल्या जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एखादा नेता तो वाईट आहे आणि तो वारंवार माझ्याबद्दल काय करत असेल की कांगणे सर माझ्या जवळचे मित्र आहेत, कांगणे सर माझ्या जवळचे मित्र आहेत, माझ्या विरोधातले 5 लोक तर विश्वास ठेवतील ना. तर तुमचं काम आहे या गोष्टीचा विरोध करणं. भारतात राहणाऱ्या लोकांचं पण काम आहे या गोष्टीचा विरोध करणं. भारतात राहणाऱ्या लोकांचं पण काम आहे अशा गोष्टीचं समर्थन न करणं. ती कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे मॅटर नाही. केवळ मुस्लिम म्हणून नाही, हिंदूनही या गोष्टीचा विरोध करणे, मुस्लिमांनी या गोष्टीचा विरोध करणे. कारण इथं मेलाय तो हिंदू म्हणून नाही, एक मानवता मेली म्हणून, एक माणूस मेलाय म्हणून. कारण जगण्याचा अधिकार राज्यघटना कलम 21 शिकवते, पण इथं मरण्याचं स्वातंत्र्य कोणाला नाही. मग कोणी मरत असेल आणि कोणाच्या मारण्यामुळे मरत असेल तर त्याचा विरोध इथल्या हिंदूने केला पाहिजे, इथल्या मुस्लिमाने केला पाहिजे. कारण बांगलादेश आपल्यापासून लय लांब नाही. ती घटना इथून भारतात यायला वेळ लागणार नाही. जर घटना धर्मावर गेली तर मग देशासाठी ज्यानं आत्मबलिदान केले, ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, तो देश बर्बाद व्हायला जास्त वेळ लागणार नाही. 700-800 इंग्रज येऊन 10 कोटी भारत गुलाम उगाच करून गेलेले होते. त्याचं कारण आपण एक नव्हतो. आता तरी वेळ बदलली आहे, आता काळ बदलला आहे, विज्ञानानं प्रगती केली आहे. पण विनंती एकच आहे, हृदय मात्र आपले जुटले पाहिजे, मनं आपली जुटले पाहिजे. आपल्यात मतभेद असले पाहिजे, मात्र मनभेद होता कामा नये. या दृष्टिकोनातून एकत्र राहा. तुमचे धर्म जिवंत राहू द्या, तुमच्या जाती जिवंत राहू द्या, तुमचे विचार जिवंत राहू द्या, पण तुमच्या हृदयातला तिरंगा मरू देऊ नका. एवढी गोष्ट सर्वांना विनंती आहे. याच्यातून दीपूचंद्र हा मेलाय, त्या मानवतेसाठी सर्वांनी एकत्र येऊया. इथून पुढं कोणी अशा पद्धतीनं मानवी हक्क हातात घेणार नाही, एखाद्या व्यक्तीला मारणार नाही. त्याचा विरोध 7 दिवसाच्या नंतर पोलीस कारवाई करतात, ते बी इंटरनॅशनल प्रेशर आल्याच्यानंतर. म्हणजे याचा अर्थ हा देश कोणत्या मार्गावर चालतो. सहज निर्माण झालेले तुम्हाला जमीन देणारे आम्ही, तुम्ही फक्त ती शेख हसीना इथं राहते, इथं हिंदूचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला मारलं असेल तर ही क्रूरता कुठतर बदलणं गरजेचं आहे. आणि बांगलादेशाला आतापर्यंत तुम्ही गहू पाठवा, बांगलादेशाला तांदूळ पाठवा, बांगलादेशाला साखर पाठवा, तुमच्याकडून एकही स्टेटमेंट आलं नाही. मग तुम्हारी 56 इंच जो सीना है वो क्या करना है, उसका जवाब तुम ही देना जरुरी है. शेवटी भारतीय या नात्यानं भारतातल्या तमाम बंधुभावांना विनंती करतो, आपला तरी तिरंगा आपण जिवंत ठेवा, आपला तरी तिरंगा आपण आपल्या हृदयात ठेवा आणि सर्व गुन्ह्या गोविंदाने एकमेकाला भाऊ या नात्यानं पाहण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय भारत. भारत माझा देश आहे. धन्यवाद.